श्री दत्त जन्मकथा. सावित्री लक्ष्मी गौरी कुणी एके दिवशी, गर्भ धरुनी म्हणती चौथी नाही आम्हा ऐसी. त्रिभुवन स्वामिनी आम्ही तिघी जणी, तो तेथे अकस्मात आले नारद मुनी. गौरवुनी अति आदरे पुसती त्याला गणी, आम्हा सारीख्या कोण असती हो त्रिलोकी. नभदे नारद तुम्हाहुनी आणिक नाहीसे कोठे, परंतु चित्रकूट पर्वती नवल देखील मोठे. ते मी सांगेन ऐका चित्त देऊन, अत्री ऋषींची हो भार्या नाव अनुसया तिचे. रूपलावण्ये गुणैकराशी काय वर्णू तिचे, सत्व अधिक अनुसया ती एक. तिच्या नखाग्रासामान्य तुम्हास कैसे तेज, क्रोधे चढफडिता तुम्ही यथार्थ वचन माझे. ऐसे सांगोनी गेले नारद मुनी, खेद मानिती तव त्या तिघी शमल्या त्या बहुमनी. जोवरी देव येते झाले आपुलिये निजभुवनी, पुसती स्वकांते न बोलती त्याते. नाना गौरव देवोनी खेद कास याचा, तिघी जणी त्या वदती पतिसी आमासी मान कैसा. जळो ऐसे जिणे आमासी लाजिरवाणे, अनुसयेसी छळून याल तरीच ठेवू प्राण. नाहीतर तुम्ही आम्ही तुमच्या कोण, तुम्ही आमचे कोण. याहोनी मरण येता बरवे जाण, अवश्य म्हणून ब्रह्मा विष्णू सदाशिवादी वेगे. अनुसयेसी छळावयासी देव चालिले तिघे, रूपे पालटी ती होऊनी अतिथी. जाऊनिया गुंफेद्वारी भिक्षा शब्दा वदती, फळे घेऊनी आली तेव्हा अनुसया मासती. म्हणे फळांची भिक्षा घ्या हो स्वामी, तव ते वदती नग्न होऊनी देशील तरी आम्ही घेऊ. नाहीतरी आम्ही फिरून जाऊ सत्व तुमचे नेऊ. वेळ न लावी भिक्षा आमासी घालावी, अनुसयेने तिघा जणांच्या शिरी ठेविला हात. तत्काळची ते हरिहर ब्रह्मा बाळ झाले तेथ, धन्य निज निष्ठा चमत्कार हा मोठा. अनुसयेने तिन्ही बालकी ठेविली पाळण्यात, भक्ती भावे वामन कीर्ती अनुसया ती गात. जो जो निज बाळा स्वरूपीला गोडोळा, ऐक उत्तर परमेष्टी तू स्थिर करावे चित्त. सृष्टी रचिता बा माझ्या रे भागलासी तू फार, जो जो निज बाळा स्वरूपीला गोडोळा. अरे मुकुंदा भक्तासाठी घेशील बहु अवतार, त्रैलोक्याचे पालन करिता कष्टलासी तू फार. जो जो निज बाळा स्वरूपीला गोडोळा, अरे शिवा तू संहार करिता न प्रपंच कैचे सदन. स्मशानवासी सर्वांगासी विभूतीचे उळण, जो जो निज बाळा स्वरूपीला गोडोळा. अनुसयेने कित्येक दिवस पाळल्या त्रैमूर्ती, रमा उमा सावित्री तिघी पतिवेणे शोक करीती. जीवनावे गळ्या तैशा त्या मासोळ्या, स्त्रिये अधीन झाले पुरुष ऐसीच त्यांची गती. आपुले नासे जगाचे हासे लोक छी छी म्हणती, वडिला प्रतीने अधिक बोलू नये. दरिद्री बुद्धी धरुनी आम्ही पती लावूनी दिले, कोणी आमुचे काय केले आम्हीच घर बुडविले. ऐशा वेला पती नारद आले तेथ, अहो मुनिवरा आम्हासी न्याव्या अनुसयेचे सदनी. तुमच्या प्रसादे एक वेळ आम्ही स्वामी पाहू नयनी. नारद घेवोनी चालले तिघीसी,
दरे खोरे गिरी कंदरे चालता संकट मोठे, पाय दुखती खडे खूपती त्यावर रुतती काटे, ऐसा गलांठा झाला त्यांचा मोठा, कंटक जाळी केश गुंफिती करे सोडवू जाती, अंग चिरोनी शमीच्या झाडा रक्ते उभ्या नाती, एक अभिमान फिरवी रानो रान, तिघी सहित मुनी पातले चित्रकूट पर्वती, अत्री ऋषींची दाऊनी गुंफा आपण झाले गुप्त, तव त्या तिघी जणी लागती तिचे चरणी, पुसे अनुसया तुम्ही कोण मलाच सांगा येथ, काय निमित्ते येणे झाले कोण संकट तुम्हा ते, तव त्या तिघी जणी लागती तिच्या चरणी, आणि त्या म्हणती माते नको पाहू नको निर्वाण, आमुचे पती आणोनिया करी आम्हा अर्पण, हेची प्रार्थना तुम्हासी आमुची जाण, अनुसयेने तिनी बालके आणून ठेविली पुढे, घ्या आपुले पती तुमचे अक्षय राहो चुडे, तव त्या तिघी जणी लागती तिचे चरणी, त्यांचे म्हणणे माते आमुचे नको पाहू निर्वाण, आमुचे पती ओळखूनी करी आम्हा अर्पण, तव त्या तिघी जणी लागती तिचे चरणी, अनुसयेने तिन्ही जणांचे शिरी ठेविला हात, तत्काळची ते हरिहर ब्रह्मा प्रगट झाले तेथ, धन्य निज निष्ठा चमत्कार हा मोठा, विष्णू दत्तात्रय शिव दुर्वास ब्रह्मा तोची चंद्र, तिन्ही बालके होऊनी राहो हाच मानसी भाव, सहाही वर्णिती अनुसयेची कीर्ती, मी पण गर्व सोडून सर्व चरित्र श्रवण करा, अंबरीश म्हणे हो शंकरा भव सिंधू हा तारा, धन्य अनुसया धन्य ईश्वरी माया, अत्रि ऋषींची जाया धन्य ईश्वरी धन्य अनुसया,